सोनेरी दिवस आणि या सोनेरी क्षणांचे सोनेरी पाहुणे आज आमच्या शाळेमध्ये उपस्थित झाले। आपणा सर्वांचे मी जिल्हा परिषद शाळा आंबेडोहच्या वतीने शिक्षक वृंद आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आज आमच्या शाळेसाठी खूप भाग्याचा दिवस आहे की आज पत्रकार श्री सुनील केदारे सर यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवक आहेत आणि ते सुद्धा आज आमच्या शाळेत उपस्थित झाले। म्हणजे आमचा पहिली विश्वासच बसला नाही की सर येत आहे। म्हणजे इतकं अचानक झालं की हे आता आम्हाला या क्षणाला समजलं की साहेब आमच्याकडे येत आहे। म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्या मुलांचं भाग्य आम्ही समजतो की आपल्या मान्यवरांचे पदस्पर्श आज आमच्या शाळेला झालेला आहे। खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी। कारण आमची शाळा सरांनी सांगितलं की जसं पूर्ण महाराष्ट्र राज्यातली सर्वात पहिली वस्ती शाळा म्हणजे आंबेडोह शाळा, जिचं उद्घाटन 2000 साली रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते त्यांच्या हस्ते झालं आणि वाडी वस्तीतील मुलांसाठी ही शाळा स्थापन झाली। आणि विशेष म्हणजे आमच्या या शाळेमध्ये 90% विद्यार्थी कातकरी आहेत आणि 10% वारली, म्हणजे टोटल आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आणि अशा विद्यार्थ्यांना अनेक सुविधांपासून ते अलिप्त असतात, त्यांना मिळत नाहीत सहजासहजी। शासनाकडून ते युनिफॉर्म किंवा पुस्तकं मिळतात पण बाकीच्या गोष्टी त्यांना मिळत नसतात। पण आपल्यासारखे दानशूर व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचतात आणि अनेक सुविधा आमच्या मुलांना आज इथं तुम्ही बघत असाल तर बऱ्याचशा मिळालेल्या आहेत। काही गोष्टी त्या अजूनही आम्हाला आवश्यकता आहे आणि तुमच्यासारखे पाहुणे इथं लाभले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले स्वागत करते आणि माझ्या विद्यार्थिनींना विनंती करते की आपण स्वागत गीत गायचंय। स्वागत गीत गाणाऱ्या मुली उभ्या राहा। स्वागत पाहुण्यांचे स्वागत करीतो आज आम्ही सकल जनांचे स्वागत करीतो आज आम्ही सकल जनांचे स्वागताचे अर्पितो आज शब्द फुलांचे स्वागताचे अर्पितो आज शब्द फुलांचे दुनाव आपली गगन मुलेशी भरारी आपली गरुड्याच्या पेशीतून नाव आपली गगन मुलेशी भरारी आपली गरुड्याच्या पेशी पावन झाले गाव आपल्या दर्शनाने पावन झाले गाव आपल्या दर्शनाने श्रावण महिन्याच्या शुक्रवारी आंबेडोह शाळेत आपण येऊन श्रावण महिन्याच्या शुक्रवारी आंबेडोह शाळेत आपण येऊन पावन झाले गाव आपल्या दर्शनाने पावन झाले गाव आपल्या दर्शनाने स्वागताचे अर्पितो आज शब्द फुलांचे स्वागताचे अर्पितो आज शब्द फुलांचे स्वागताचे अर्पितो आज शब्द फुलांचे। तुमच्या स्वागताच्या आदेशावर असेच राजेंद्र पुराणिक सर यांचे स्वागत आमचे वारगडे सर करतील। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र पांडे सर, म्हणजे आपण म्हणतो की लोकसेवा समाजसेवा खूप महत्वाची आहे आणि असेच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाजात प्रसिद्ध होत असतात। असेच व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र पांडे सर, त्यांचं स्वागत मी स्वतः करते। त्याचबरोबर आज आपल्याकडे त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस म्हणजे एक अशी मोठी गोष्ट असते की आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढणाऱ्या दिवसाप्रमाणे प्रत्येक दिवसागणिक आपली यश आणि कीर्ती ज्ञान वृद्धिंगत होत राहो, सुख समृद्धीची बहार तुमच्या जीवनात येत राहो असे सुनील केदारे सर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचं सुद्धा आज आपण आमच्या मुख्याध्यापकांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं। त्यांच्या लेखणीची धार ही पत्रकारितेतून दिसत असते। अशी व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकारांची
त्याचबरोबर आमच्या केंद्राच्या केंद्र प्रमुख, आमच्या कुटुंब प्रमुख ज्या आम्हाला वेळोवेळी आमच्या शैक्षणिक कार्यामध्ये मार्गदर्शन करत असतात अशा आमच्या सन्माननीय केंद्र प्रमुख मॅडम प्रतिभा गायकवाड मॅडम यांचे स्वागत आमच्या शाळेत. त्याचबरोबर आज आपल्याकडे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्येच आहेत अंकुश भोईर सर, जे पोलीस खात्यात होते वाटतं ना सर, पोलीस अधिकारी होते. ओके, तर खरंच तर साथ तुमची द्यावी अशा त्या प्रत्येक शिखराने आणि नवीन नवीन कल्पना आपल्या डोक्यामध्ये असतात असं मला वाटतं. आणि आज आपण इथं वाढदिवसानिमित्त इथं आलेले आहात, सुनील सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यामध्ये सहभागी झालेले आहात, तर तुमचे सुद्धा स्वागत आमचे सर. त्याचबरोबर आपल्याकडे सर्पमित्र सुद्धा आलेले आहेत, जे पत्रकार पण आहेत, सर्पमित्र पण आहेत. श्री संजय कांबळे सर, जे तुम्हाला जास्त होणार आहेत, सर्पाविषयी माहिती सांगणार आहेत, तर त्यांचे सुद्धा स्वागत आमच्या शाळेतील वारगळे सर. त्याचबरोबर सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर म्हणजे सेवानिवृत्त कोर्टामध्ये कार्यकर्ते असलेले, कोर्टामध्ये अधीक्षक पदावर असलेले कैलास केदारी सर यांचं स्वागत मी करते. अरे वा, चर्म उद्योग कामगार अध्यक्ष आहे, त्यांचे सुद्धा स्वागत आहे. संतोष भोईर सर, जे पत्रकार आहेत, ज्यांच्या लेखणीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी ज्या समाजासाठी गरजेच्या आहेत त्या उघड होत असतात, त्यांचं सुद्धा स्वागत आमच्या वारगडे सर करते. राज डिंगोरे सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत वारगडे सर करतात. आमचं भाज्याची शिक्षकच आज आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते निखिल लांडगे सर यांचं स्वागत वारगडे सर. येऊन ज्यांनी मोठे काम केलेले आहेत असे रवी निकुंजे सर यांचे स्वागत. सिंग म्हणतात ना, तसे सरांचं स्वागत आमच्या केदार सरांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी जोरात क्लॅपिंग करू. बर्थडे विश कसं करतो? धन्यवाद, आभार. ऐका सर, बोलतायत ना सगळ्यांनी, ऐका लक्ष. आज तुमच्या सारख्या गोड मुलांमध्ये आम्ही आलोय, ते आमचं देखील आम्ही भाग्य समजतो. कारण मुलं हे निरागस व्यक्तिमत्व असतं. कोणाचा राग नाही, कोणाचा द्वेष नाही, काही लोभ नाही, अशा प्रकारचे जे मुलं असतात आणि त्यांच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण येतो तेव्हा आपल्याला देखील त्याच प्रकारचा अनुभूती या ठिकाणी मिळत असते. निरागस मुलांमध्ये वावरणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज आमच्या
माझ्या वाढदिवसानिमित्त का होईना आज तुमच्यामध्ये उपस्थित राहायला मिळालं. आपली शेठजी जे मला नेहमीच त्यांचं प्रेम लाभतं. काल रात्री अचानकपणे त्यांना मी फोन केला, म्हटलं असा असा कार्यक्रम ठेवतोय आणि क्षणाचाही विलंब न करता ते पुण्याला होते. पुण्यावरून आपल्या कार्यक्रमासाठी खास या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याबद्दल त्यांच्या देखील युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून आपण समाजातील विविध प्रश्नांवरती भाष्य करत असतो, विविध प्रश्नांना वाचा फोडत असतो आणि ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्याच्या माध्यमातून आपण खूप प्रयत्न करत असतो. आता 4 जुलै रोजी आपल्या याच ठिकाणी शहापूरमध्ये गंगा देवस्थान या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरती जो हॉल आहे तिथे एक मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. शेठजी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या ठिकाणी आपण वह्या व महिलांना साड्या अशा प्रकारचा एक मोठा कार्यक्रम आपल्या वर्धापन दिनानिमित्त केलेला होता. आजचं औचित्य असंच काल योगायोग घडून आला. सरांकडे आलो, मी म्हटलं सरांना म्हटलं किती आपली मुलांची संख्या आहे त्या हिशोबाने म्हटलं आम्ही उद्या येतो आणि या ठिकाणी कार्यक्रम. त्यांनाही कल्पना नव्हती. अगदी वेळेवर कालच सगळे हे कार्यक्रमाचं नियोजन झाले. पण एका दिवसामध्ये नियोजन करून या प्रकारे आता सुंदर कार्यक्रम, माझे मित्र परिवार, माझे भाऊ हे जे माझ्यावर प्रेम करतात ते लगेच रात्री फोन केले आणि लगेच या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्हाला या ठिकाणी भेटवस्तू आम्ही देतो आहोत. वह्या आणि एक पेन वगैरे असं सेट एक बनवलेला आहे. तो सेट देखील आपल्याला शैक्षणिक साहित्याच्या रूपाने आपण या ठिकाणी तुम्हाला वाटप करणार आहोत. एक छोटीशी भेट आमच्याकडून या तुम्हाला मिळते आहे. याचा उद्देश असा आहे की ही भेट तुम्ही घ्यावी, स्वीकारावी, याच्यातून अभ्यास करावा, मोठे व्हावे आणि तुम्ही देखील कुठेतरी मोठ्या पदावरती जाऊन या प्रकारे जे समाजामध्ये गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तुमचा देखील हात पोहोचावा, ही प्रेरणा तुम्हाला या माध्यमातून मिळावी म्हणून हा कार्यक्रमाचा घाट आम्ही घातलेला आहे. याच्यातून आपले 5-10 मुलं जरी चांगले उच्च शिक्षित झाले आणि चांगलं कार्य केलं तरी सुद्धा एक समाधान या कार्यक्रमातून आपल्याला लाभणार आहे. समाजाप्रती असलेलं आपलं एक ऋण असतं, ते फेडण्याचं आपण नेहमीच काम केलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे करतोय ते काही तुमच्यावरती उपकार आहेत असं काही नाही. एक आमचा एक सामाजिक भाग आहे, आमचं एक कर्तव्य आहे आणि कर्तव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून हा कार्यक्रम करतोय. मला सर्वात पहिले सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आला, आम्हाला पण एक चांगली संधी मिळाली तुमच्यापर्यंत यायची. तसेच सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांना मी धन्यवाद देतो. या लहान मुलांसाठी आपण वेळ काढून इथे आला खरोखर. आणि ऍडव्हान्स मध्ये सुनील सरांना पण मी म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. कारण ज्यावेळेस त्यांनी जनता दरबार सुरुवातीला ओढला त्यावेळेस पण आम्ही तिथे आणि नेहमी ते आले की कधी साहेब नाही बोलतच नाही त्यांचं, म्हणजे जेव्हा पण आपल्या ऑफिस मध्ये येतात. आणि काल पण असा योगायोग झाला की आम्ही दिवेवरून निघालो होतो आणि मध्येच सरांचा फोन आला. पण सर नाही बोलले. हा म्हटलं 5-10 मिनिटासाठी तरी पण वेळ काढून दिला आणि सरांनी म्हणजे आपल्याला पूर्ण केलं. सरांच्या बाबतीत सांगायचं तर सर्वांनाच माहित आहे, तेच थकतात पण आम्ही नाही थकलो. त्यांचं वय 85 वर्ष आहे. 85 वर्ष वयात एक वेळा आम्ही नाकारलो होतो की साहेब ट्रेन झाला, पण साहेब नाही म्हणे सुनील साहेब वाढदिवस आहे द्यायलाच पाहिजे. म्हणजे एक अशी व्यक्ती आज इथे पाहायला लागले. खरोखर जिथे जिथे साहेबांचे पाया लागते मला तरी नाही वाटत की कुठे काही कमी पडतात आणि मी ही अपेक्षा करतो सर्व इथे चांगलं होईल. दुसरी गोष्ट कुठे हे मुलांचे संस्कार आपण म्हणतो की छोटी मुलं आहे याच्यातूनच सर्व निर्माण होईल. हे लहान मुलं आज आपण लहान वाटते पण याच्यातून बाबासाहेब होतील किंवा स्वामी विवेकानंद होतील, कोणी अहिल्याबाई होतील, ह्याच मुलांमधनच निर्माण. कारण एक वेळ आम्ही पण असंच बसत होतो खाली आणि आज कधी कधी स्टेजवर बसायची वेळ आज आली आहे याच्यात. आणि कुठल्याही देशाचं सरकार असतो हे संस्कार देऊ शकत नाही. संस्कार देतात फक्त एक आईच देऊ शकते संस्कार, किंवा त्यांचे गुरु. जर आई बाबा हे नसेल तर एक चांगले गुरु आपल्या मुलांना चांगले शिक्षित करू शकतात आणि एक चांगला म्हणजे योद्धा म्हणा किंवा एक चांगलं हे बनवू शकतात. कारण अर्जुनाचा पण गुरु एकच होता आणि दुर्योधनचा पण एकच होता. पण अर्जुनाने काय शिकलं, दुर्योधनाने काय शिकलं, तर हे आपल्याला घ्यायला पाहिजे नेहमी. आणि साहेबांचं आज म्हणजे ह्या वयात सुद्धा साहेब प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला कशी नाही वाटत की कधी त्यांचा म्हणजे कार्यक्रम ते खाली असतील म्हणजे त्यांना काही हो ते
उद्याचा कार्यक्रम म्हणजे त्याच विचारात असतात की अरे आज आपल्याला तिथे जाऊन म्हणजे काय बोलायचं आहे. आज केदारे सरांनी किंवा साहेबांनी जे सांगितलं ते खूप चांगलं ते बोलले आणि खरोखर त्यांचं पण ते एक एक वाक्य आहे ते मुलांनी खरोखर आपलं आत्मसात करावं. दुसरी गोष्ट आज साहेबांनी म्हणजे मुलांसाठीच नाहीये प्राण्यांसाठी पण त्यांनी देव बघितलं. आपले हे प्राण्यांचे हॉस्पिटल्स आहेत त्या एसी मध्ये कुत्रे जे असे पडलेले म्हणजे रस्त्यावर पडलेले कुत्रे आपल्या आश्रमात राहतात. एक चांगल्या एसी मध्ये आपण ठेवतो. त्याच्यात एक मोठा अजगर पण आला होता खूप मोठा. त्याला आम्ही म्हणजे याचं जंगलात सोडलं शहापूरच्या आणि साहेबांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आणि साहेब ते करतात पूर्ण भारतात. म्हणजे कोरोना असो किंवा कधी साहेबांनी मागे बघून नाही बघितलं. कोरोनामध्ये 118 सेंटर उघडले होते आपण पूर्ण भारतात. ते आम्ही हे आम्हाला पण आजपर्यंत सर्व मला कोरोना घरून बाहेर नका सकाळी 9 वाजता जे बाहेरून लोक म्हणजे ब्रिजच्या खाली जे ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे बिचारे उपाशी राहायचे साहेब 9 वाजता फेरी मारायचे त्या ब्रिजवर आणि पूर्ण जिथे जिथे त्यांना शक्य होईल 9 वाजता म्हणजे आमचं सेंटर उघडायचं वाटप सुरू. जे अन्नधान्य आहे आम्ही फक्त वाटायची काहीच करायचं ना. तेच आशीर्वाद म्हणा की साहेबांना आहे आणि जे त्यांच्याबरोबर जे म्हणजे या कामासाठी उपलब्ध होते त्यांना कधी कोरोना झाला नाही. साहेब तर म्हणजे पूर्ण भारत फिरतात. त्यांना पण सर्व साहेब कोरोना होईल तुम्ही जाऊ नका. त्यातल्या कोरोनावर आमच्याकडे कुठे जावं गेलं आम्हीच कोरोनाला पकडू. असे त्यांचे एवढे मोठे विचार म्हणून आज ते म्हणजे आज त्यांना सर्व मानतात. पूर्ण भारतात त्यांची ख्याती आहे. आता ते उद्या तर त्यांना 1 मिनिट सुद्धा वेळ नसतात म्हणून वेळ काढून सुनीलसाठी ते म्हणजे इथे म्हणजे ऍडव्हान्स मध्येच ते आले. मी खरोखर त्यांचे पण धन्यवाद मानतो आणि सर्व उपस्थित